जिल्हा सहकारी बँकेमध्ये जवळपास 17 वर्ष चेअरमन आहात. म्हणजे खूप आणि आताच्या काळामध्ये विशेषतः सहकार टिकवणं खूप अवघड आहे. जिल्हा सहकारी बँकेची खाली येताना मी संचालकांची लिस्ट बघत होते, तर त्याच्यामध्ये सर्व पक्षीय आहेत, म्हणजे तसं काय स्पेसिफिक नाही. ते कसं जमवून आणलं? नाही, जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याची आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा हा जन्म झालेला आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण जर करायचं असेल तर सर्वांनी एकत्र आपली राजकीय पादत्राण बाहेर ठेवून येऊन काम केलं पाहिजे. आज जिल्हा मध्यवर्ती बँक खूप मोठी आहे आमची. जवळजवळ 11,000 कोटीच्या ठेवी आहेत. 250 कोटी रुपयाचा ढोबळ नफा होतो आहे आणि जवळजवळ 2,500 कोटीपेक्षा जास्त, 2,500 कोटीपेक्षा जास्त आपण शेतकऱ्याला पीक कर्ज देतो. त्याशिवाय 1,000-1,500 कोटीच्या इतर मध्यमुदत कर्जही देतो. वसुली फार चांगली आहे. आता आपल्याला माहिती असेल की यावर्षी कर्जमाफी होणार म्हणून अनेक शेतकरी राज्यातल्या आपली कर्ज भरलेली नाहीत. काल तर आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे की 38,000 कोटी रुपये शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणार भरली नाही. पण आमच्या बँकेचं उलटं झालं. गेल्या वर्षी 90% वसुली होती, यावेळा जवळजवळ 92% वसुली झाली. 1.5% लोकांनी जादा पैसे यावर्षी भरले. कारण काय की आमच्याकडे कारखान्याकडे ऊस लोक घालतात शेतकरी आणि डायरेक्ट तिथून पैसे वसुलून आमच्या बँकेत येतात. ती लिंकिंगची वसुलीची पद्धत ही फारच चांगली पद्धत असल्यामुळं आणि तसा शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातला हा हिंमतवान आहे. त्याला फुकटचं काही नको आहे आणि म्हणून शासनाच्या ज्या सोयी सुविधा मिळतील त्यावर अतिशय अल्पभूधारक, अतिशय छोटा शेतकरी जिल्ह्यातला असूनसुद्धा तो स्वयंपूर्ण झाला. आणि दुसरं म्हणजे जे जनावरं हा त्यांचा जो दुय्यम व्यवसाय आहे की म्हशी असतील, गायी असतील, त्याच्यापासून जे येणारं दुधाचं उत्पादन आहे त्यापासून तो संसार चालवतो. आणि त्यामुळे जर आपण बघितलं असाल की राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, पण तो विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यात एकही आत्महत्या झाली नाही. त्याचं खरं कारण हे त्या शेतकऱ्यांच्या कष्टामध्ये आहे.